प्रत्यक्षात आयोगाच्या अध्यक्षांचं हे स्टेटमेंट जे आहे याच्याबद्दल कुठलीही सहमती असू शकत नाही. कारण हा सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर महाराष्ट्रातली गुणवत्ता उलट टप्प्याटप्प्यानं वाढत आहे असं आपल्याला दिसतंय. आयोगाच्याच परीक्षांचा जर संदर्भ घ्यायचा असेल तर यूपीएससी मधलं जे महाराष्ट्रातली टक्केवारी आहे यशस्वी विद्यार्थ्यांची, ही टक्केवारी दरवर्षी आता वाढत आहे. गेल्या 6 ते 7 वर्षाचा जर आपण अनुभव बघितला, जे विद्यार्थी केवळ 15 ते 20 या संख्येमध्ये पास होते ती संख्या आता 80 पर्यंत पोहोचलेली आहे. महाराष्ट्रातून यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या. त्याचबरोबर इतर कुठल्याही केंद्रीय स्पर्धा परीक्षांचा आपण बँकिंग किंवा इतर सेक्टरचा विचार केला तरी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढतच आहे. आणि त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी केलेले हे वाक्य कुठल्याही पद्धतीने ह्याला सहमती असू शकत नाही. खरं तर गुणवत्तेचा संदर्भ आयोगाच्या कामाच्या बाबतीत जास्त आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा त्याच्याशी फारसा संबंध नाही. अध्यक्षांच्या संदर्भात तोच असू शकतो की प्रश्न एकूण टक्केवारी म्हणजे गुणांच्या संदर्भातली टक्केवारी थोडीशी कमी होते, पण त्याचा संबंध गुणवत्तेशी लावता येणार नाही. आयोगाच्या अध्यक्षांनी म्हटलं याचा स्पष्टपणे विरोध आहे माझ्याकडून. कारण की ज्या पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थी हा खेड्यापाड्यातून आलेला असतो किंवा प्रत्येक विद्यार्थी हा जोमाजोमानं अभ्यास करत असतो की त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळायला पाहिजे, मोटिवेशन मिळायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ते लोकांचं मोटिवेशन घेत राहतात. पण जर आपल्या आयोगाचे जे अध्यक्षच आहेत ते अध्यक्ष जर आपल्याला मायनस करण्याचा प्रयत्न करत असतील तर कुठेतरी मनाचं खच्चीकरण होतो. त्या विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यासारखं जे अध्यक्ष बोलले ते सध्या याच पद्धतीनं म्हणायला लागेल की ते कुठेतरी विद्यार्थ्यांना डावळतात किंवा आपल्या महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत यांना पुढे न्यावाचं असं त्यांना वाटत नाही.